विद्यार्थ्यांनो, ह्याच्या आधी आपण रँडम एरर हे आर्टिकल पाहिलं आहे. आता रँडम एररमध्ये आपण काय सांगतो की कितीही आपण प्रिकॉशन घेतले तरी काही प्रमाणात का होईना एरर ही मेजरमेंटमध्ये आढळून येते. त्याला आपण रँडम एरर म्हणतो. त्याच्या आधी आपण एररचे टाईप्स पाहिलेले आहेत: इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर अँड सिस्टमॅटिक एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असतं. पर्सनल एररमध्ये जो रीडिंग घेणार आहे, ऑब्झर्वेशन घेणार आहे, त्याच्याकडून काही चूक झालेली असते, त्याला आपण पर्सनल एरर म्हणतो. आता इन्स्ट्रुमेंटल एरर जर मिनिमाइज करायचे असेल तर आपण काय करतो, चांगलं इन्स्ट्रुमेंट घेतो आणि रीडिंग घेत असतो. पर्सनल एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतो, जो ऑब्झर्वेशन घेणार आहे त्याच्याकडून चूक होऊ शकते, तर आपण ऑब्झर्वरकडून चूक का होते तो केअरलेस ऑब्झर्वेशन घेतो, म्हणजे निष्काळजीपणाने रीडिंग घेत असतो. तर ती एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण जो परफेक्ट ऑब्झर्वर आहे तो तिथं घेऊ शकतो, म्हणजे जो काळजीपूर्वक रीडिंग घेणार आहे असा व्यक्ती आपण तिथं घेऊ शकतो. आणि तिसरा आपण प्रकार पाहिला होता ज्याच्यामध्ये चुकीची सेटिंग केलेली असती रीडिंग घेताना, तर तीसुद्धा आपण मिनिमाइज करू शकतो. पण कितीही जरी आपण ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट घेतलं, चांगलं रीडिंग घेणारा व्यक्ती जरी घेतला, किती प्रॉपर व्यवस्थित सेटिंग केली, तरीसुद्धा काही का होईना एरर त्या मेजरमेंटमध्ये राहत असते. म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असतं, तर ते मिनिमाइज करण्यासाठी आपण चांगलं इन्स्ट्रुमेंट घेतो आहे. पर्सनल एररमध्ये ऑब्झर्वर निष्काळजीपणाने रीडिंग घेत असतो, तर ती एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण असा चांगला व्यक्ती घेतो की जो काळजीपूर्वक रीडिंग घेऊ शकतो. पण हे सगळं जरी केलं तरी शेवटी काही प्रमाणात का होईना एरर मेजरमेंटमध्ये राहत असते, तर त्याला आपण रँडम एरर म्हणतो. आता रँडम एरर कशी मिनिमाइज करायची, तर ज्याचं आपण मेजरमेंट घेतो आहे ते एकदाच न घेता जास्त वेळा घ्यायचं. म्हणजे आपण समजा स्वतःची हाईट मोजतो आहे, तर ती हाईट मोजताना एकदा न मोजता 3-4 वेळा मोजायची आणि त्याचा मीन काढायचा, तर त्याला आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. तर पुढं आपण आत्ता पाहत आहोत की इस्टिमेशन ऑफ एरर. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे आर्टिकल आहे ते आहे अरिथमॅटिक मीन, किंवा त्याला दुसरा शब्द आहे मीन व्हॅल्यू, जे आपण कशाने दाखवतो आहे, ए टू द बेस मीन. आता ह्याच्या 2 डेफिनेशन दिल्या आहेत. पहिली डेफिनेशन काय आहे, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ रीडिंग ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. म्हणजे ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट घेतो आहे तर ते जास्तीत जास्त वेळा घ्यायचं, आणि त्यातली जी मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू याचा अर्थ काय, खात्रीलायक किंमत. म्हणजे ज्याचं मेजरमेंट घेतो आहे त्याची जी खात्रीलायक किंमत आहे त्याला आपण अरिथमॅटिक मीन म्हणतो. किंवा दुसरी डेफिनेशन काय दिली, तर अरिथमॅटिक ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ लार्ज नंबर ऑफ रीडिंग ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजेच काय की आपण जे मेजरमेंट घेत आहोत ते एकदा न घेता जास्तीत जास्त वेळा घ्यायचं. म्हणजे समजा आपण स्वतःची हाईट मोजत असेल तर ती एकदाच न मोजता जास्तीत जास्त वेळा, म्हणजे एकदा मोजण्याच्याऐवजी ती 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा तीच क्वांटिटी मेजर करायची आणि त्याचं मीन काढायचं. मीनला दुसरा शब्द काय आहे, ॲव्हरेज. ठीक आहे. तर ॲव्हरेज काढून जी
फिगर येते, जी संख्या येते तिला काय म्हणायचं, अरिथमॅटिक मीन किंवा मीन व्हॅल्यू, जे आपण ए टू द बेस मीननी दाखवतोय आणि त्यालाच काय म्हणायचं, धिस व्हॅल्यू इज कन्सिडर ॲज ट्रू व्हॅल्यू. म्हणजे एकदा रीडिंग न घेता जास्तीत जास्त वेळा घ्यायचं आणि त्याचा मीन काढायचा, त्यालाच आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतोय, त्यालाच आपण अरिथमॅटिक मीन म्हणतोय किंवा त्यालाच आपण मीन व्हॅल्यू म्हणतोय आणि दाखवतोय आपण ए टू द बेस मीनने. त्यात पुढं काय म्हणले, इफ A1 A2 A3 डॅश डॅश AN आर नंबर ऑफ रिडिंग टेकन फॉर मेजरमेंट ऑफ क्वांटिटी. म्हणजे जी क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करतोय त्याचं A1 A2 A3 डॅश डॅश AN ह्याचा अर्थ काय, A1 हा काय रिप्रेझेंट करतोय, पहिल्यांदा रिडिंग घेतलंय म्हणजे A1. A2 म्हणजे काय, तीच संख्या आपण दुसऱ्यांदा मोजत आहोत. A3 म्हणजे काय, तीच संख्या आपण तिसऱ्या वेळेस मोजत आहोत. आणि असं आपण नंबर ऑफ टाईम्स करतोय. म्हणजे एकच मेजरमेंट आहे पण ते जास्तीत जास्त वेळा घेतोय. म्हणजे हाईट मोजत असेल तर एकदा न मोजता तीच व्हॅल्यू 3-4 वेळा किंवा n नंबर ऑफ वेळा मोजली आणि त्यांचा मीन काढायचा. आता मीन काढायचं म्हणजे काय, ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 डॅश डॅश प्लस AN डिवाइड बाय n. तर n हा काय सांगतो की किती वेळा मेजरमेंट घेतलं. A1 काय सांगतोय, पहिल्यांदा रिडिंग घेतलं. A2 काय सांगतोय, दुसऱ्यांदा तेच रिडिंग घेतलं. A3 काय सांगतोय, तेच रिडिंग तिसऱ्यांदा घेतलं. आणि AN काय सांगतोय की तेच रिडिंग nth नंबर ऑफ टाईम्स घेतलं डिवाइड बाय n. n म्हणजे काय, टोटल किती रिडिंग घेतले. म्हणजे समजा तुम्ही एकच मेजरमेंट 4 वेळा जर घेतलं तर त्याचा मीन म्हणजे काय, ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 डिवाइड बाय 4. म्हणजे तुम्ही 4 वेळा रिडिंग घेत असताल तर कितीने भागलं पाहिजे, 4ने भागलं पाहिजे. आणि भागाकार करून जी संख्या येईल तिलाच आपण काय म्हणतोय, मीन व्हॅल्यू म्हणतोय किंवा ॲब्सोल्यूट मीन म्हणतोय किंवा ट्रू व्हॅल्यू म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे एकदाच मेजरमेंट न करता जास्तीत जास्त वेळा घ्यायचं आणि त्याचाच काय करायचा, मीन काढायचा. आता तेच आपण खाली शॉर्टकटमध्ये कसं लिहितोय, ए मीन इज इक्वल टू 1/n समेशन आय इज व्हॅरी फ्रॉम 1 to n AI. AI म्हणजे किती वेळा तुम्ही मेजरमेंट घेतलं, n सुद्धा तेच सांगतोय. नंतर दुसरी क्वांटिटी आहे ॲब्सोल्यूट एरर रिप्रेझेंटेड बाय डेल्टा ए. आता ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, द मॅग्नेट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू, तिलाच आपण मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणतोय. द मॅग्नेट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर इन द ऑब्झर्वेशन. दॅट इज ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ, मॅग्नेट्यूड याचा अर्थ काय, 2 उभ्या रेषा दाखवत असतो आपण सुरुवातीला आणि शेवट. तर त्याच्यामध्ये काय लिहितोय आपण, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ मीन व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, किंवा इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजे पहिलं रिडिंग जे आहे त्याची ॲब्सोल्यूट एरर काय येणार आहे, डेल्टा A1 इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ ए मीन मायनस A1. म्हणजे जे मीन व्हॅल्यू आली त्याच्यातून पहिलं रिडिंग काय करायचं, वजा करायचं आणि वजाबाकी करून जी संख्या येईल त्याचं मॅग्नेट्यूड घ्यायचं. त्यालाच आपण काय म्हणतोय, डेल्टा A1. तर डेल्टा A1 ही काय झाली, ॲब्सोल्यूट एरर फॉर फर्स्ट मेजरमेंट. म्हणजे पहिलं मेजरमेंट हे कशातून वजा करतोय आपण, मीन व्हॅल्यूमधून वजा करतोय. नंतर डेल्टा A2, डेल्टा A2 हे काय आहे, ॲब्सोल्यूट एरर फॉर सेकंड मेजरमेंट. तर A2 हे सेकंड मेजरमेंट आहे आणि डेल्टा A2 हे ॲब्सोल्यूट एरर फॉर सेकंड मेजरमेंट आहे.
तर डेल्टा A2 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मीन मायनस A2 असंच आपण n नंबर ऑफ मेजरमेंटसाठी लिहू शकतो. डेल्टा AN इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मीन मायनस AN. आता मॅग्निट्यूड ह्याचा अर्थ काय, समजा मीन व्हॅल्यू ही जास्त असेल आणि मेजर्ड व्हॅल्यू ही मीन व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर साहजिकच वजाबाकी पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजेच ॲब्सोल्यूट एररसुद्धा पॉझिटिव्ह येईल. आता कधी कधी असं होतं की मीन व्हॅल्यू कमी असते आणि मेजर्ड व्हॅल्यू जास्त असते. अशा वेळेस त्यांची वजाबाकी काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. तर ती निगेटिव्ह जरी आली तरी तिचं कन्व्हर्जन आपण पॉझिटिव्हमध्ये करतो आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट एरर हे कायम पॉझिटिव्हच असणार आहे जरी मीन व्हॅल्यू छोटी असेल आणि मेजर्ड व्हॅल्यू मोठी असेल. ठीक आहे, त्यालाच आपण मॅग्निट्यूड म्हणतो आहे. म्हणजे जरी वजाबाकी निगेटिव्ह आली तरी ती पॉझिटिव्ह घ्यायची, त्यालाच आपण मॅग्निट्यूड म्हणतो. ठीक आहे, तर ही झालं ॲब्सोल्यूट एरर. नंतर म्हणजे आपण दोन क्वांटिटी पाहिल्या, ॲरिथमॅटिक मीन म्हणजेच मीन व्हॅल्यू म्हणजेच मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू, आणि त्यालाच आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो आहे. ठीक आहे, म्हणजे एकाला 4 पर्याय आहेत, अरिथमॅटिक मीन, मीन व्हॅल्यू, मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, आणि नंतर आपण प्रत्येक रिडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर पाहिलं, म्हणजे प्रत्येक रिडिंगला ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे थोडक्यात काय की जे मेजरमेंट आहे तर ते पहिलं मेजरमेंट असो दुसरं मेजरमेंट असो ते मीन व्हॅल्यूमधून वजा करायचं, म्हणजेच प्रत्येक रिडिंगला ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. आता तिसरा जो मेजरमेंट आहे तो आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ह्याचा अर्थ काय, सरासरी. ठीक आहे, ॲव्हरेज. तर जसं आपण मीन व्हॅल्यू काढलं म्हणजे जेवढे काय रिडिंग घेतले त्याचं ॲव्हरेज काढलं म्हणजेच सरासरी काढली म्हणजेच मीन काढलं, तसं इथं आता प्रत्येक ॲब्सोल्यूट एररचं मीन काढायचं आहे. तर त्याची डेफिनेशन काय येईल, तर अरिथमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड ॲज मीन ॲब्सोल्यूट एरर इन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. ह्याचा अर्थ काय झाला, डेल्टा A1 हा काय दाखवतोय, ॲब्सोल्यूट एरर फॉर फर्स्ट मेजरमेंट. डेल्टा A2 काय दाखवतोय, ॲब्सोल्यूट एरर फॉर सेकंड मेजरमेंट. समजा आपण डेल्टा A3 घेतला तर तो काय दाखवणार, ॲब्सोल्यूट एरर फॉर थर्ड मेजरमेंट. आणि शेवटी डेल्टा AN हा काय सांगतोय, ॲब्सोल्यूट एरर फॉर nth रिडिंग. ठीक आहे, तर त्या सगळ्यांचा आपण मीन काढला म्हणजेच आपल्याला मिळालं मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे इक्वेशन काय येईल आता, डेल्टा A मीन इज इक्वल टू डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डॅश प्लस डेल्टा AN डिवाइड बाय n. तर n हा काय सांगतोय की किती रिडिंग घेतली तुम्ही. जर 4 रिडिंग घेतली असतील तर 4ने भागायचं, 5 रिडिंग घेतली असतील तर 5ने भागायचं. ठीक आहे, आता तेच शॉर्टकटमध्ये लिहितोय, डेल्टा A मीन इज इक्वल टू 1/n समेशन I इज व्हॅरी फ्रॉम 1 to n डेल्टा AI. नंतर पाचवी क्वांटिटी आहे रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. म्हणजेच मीन ॲब्सोल्यूट एररला आपण मीन व्हॅल्यूने काय करतोय, डिव्हाइड करतोय. आता मीन व्हॅल्यूला आपण 3-4 शब्द सांगितलेत, मीन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट मीन किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. तर रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह एरर. देअरफॉर रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा A मीन डिवाइड बाय A मीन. नंतर शेवटची क्वांटिटी आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर ह्याचा अर्थ काय,
रिलेटिव्ह एरर रिप्रेझेंटेड विथ पर्सेंटेज. आता पर्सेंटेजनी मेजरमेंट दाखवतो, याचा अर्थ काय? रिलेटिव्ह एररला आपण कशाने मल्टिप्लाय करत असतो? 100%ने. ठीक आहे. आता रिलेटिव्ह एररसाठी इक्वेशन काय आपलं? डेल्टा ए मीन डिवाइड बाय ए मीन. तर त्याला फक्त 100ने गुणायचं म्हणजे आपल्याला काय मिळते? पर्सेंटेज एरर मिळते. आता ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येणारच आहे. तर हे फक्त फॉर्म्युले आहेत आणि ह्या फॉर्म्युलांचा वापर करून आपण मीन व्हॅल्यू काढणार आहोत, ॲब्सोल्यूट एरर काढणार आहोत प्रत्येकासाठी. नंतर त्यांचा मीन ॲब्सोल्यूट एरर काढणार आहोत आणि त्याचा वापर करून परत रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करणार आहोत. आणि रिलेटिव्ह एररला 100ने गुणलं की आपल्याला काय मिळते? पर्सेंटेज एरर मिळते. नंतर पुढं नोट म्हणलं आहे, तर नोटमध्ये काय दिलं आहे? ए इज इक्वल टू ए मीन प्लस मायनस डेल्टा ए मीन. प्लस मायनस लिहिलं, याचा अर्थ प्लस असू शकतं किंवा मायनस असू शकतं. तर which indicates that actual value lies between a mean minus delta a mean and a mean plus delta a mean. तर प्रॉब्लेम सोडवताना हे सर्व फॉर्म्युले आपल्याला काय करायचे आहेत? यूज करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला समजा 4-5 रिडिंग दिलेले असतील आणि त्याच्यावरून जर पर्सेंटेज एरर विचारली तर ही सगळी प्रोसिजर तुम्हाला जे काही आपण 5 इक्वेशन लिहिलेले आहेत त्या 5 इक्वेशनचा वापर करून आपण पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण काय करूया? ह्याच्यावर प्रत्यक्षात एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमची ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. ठीक आहे. तर तुम्ही उद्या काय करा, हे सगळे फॉर्म्युले एका पेजवर लिहून काढा आणि पुढच्या लेक्चरला आपण ह्याच्यावर आधारित काय करूया? प्रॉब्लेम घेऊया. ओके, थँक्यू.